मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल डाळ कोहळ्याची भाजी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। नागपूर साईडला खास करून गोकुळाष्टमीला ही डाळ कोहळ्याची भाजी खास करून केलीच जाते। या भाजीशिवाय नैवेद्य होत नाही, त्यामुळे ही भाजी गोकुळाष्टमीला नक्की करतातच। तर व्हिडिओ पूर्ण बघा, अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी केली जाते। तर इथे मी 2 किलो कोहळं घेतलेलं आहे। छान कोहळं बारीक चिरून मोठ्या फोडी करायच्या या कोहळ्याच्या। आणि 200 ते 250 ग्राम चण्याची डाळ आधीच 2-3 तासासाठी भिजत घातलेली होती। कढीपत्ता घेतला, अद्रक लसूण पेस्ट, हिंग, 2 मोठ्या साईजचे टोमॅटो, तेजपान, 1 चमच खसखस, 1-2 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, मीठ चवीनुसार, आणि इथे तिखट, हळद हे सर्व आपल्याला इथे लागणार आहे। तर एका पातेल्यामध्ये मी तेल घालत आहे। तर या भाजीला ना तेल थोडं जास्तच टाकायचं। तर मी 1 हातपाच्या जवळ मी तेल इथे टाकलेलं आहे, कारण भाजीची क्वांटिटी सुद्धा आपली बरीच आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये मी हिरवी मिरची टाकून देत आहे, तेजपान, मोहरी 1 चम्मच, जिरं, अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान टेस्टी अशी ही भाजी होते। अद्रक लसूण पेस्ट घालू। या भाजीला कांदा घालायचा नसतो। कढीपत्ता घालू। कढीपत्ता घातल्याने भाजीची टेस्ट खूप मस्त येते। तर भरपूर असं इथे मी कढीपत्ता घालत आहे आणि छान हे मिक्स करून घेऊ। बघू शकता इथेच मस्त या फोडणीचा घमघमाट सुटलेला आहे। मस्त फोडणी आपली बसलेली आहे इथे। आता तिखट घालू। तर इथे मी तिखट थोडं जास्तच घालत आहे। या भाजीला तिखट थोडं जास्तच लागतं, तर कारण कोहळं थोडं गोडसर असतं ना, त्यामुळे मी इथे तिखट थोडं जास्त घातलेलं आहे। हळद घालू। धनेपूड 2 चम्मच। हे 2 किलोचं प्रमाण आहे, त्यामुळे मी इथे थोडं जास्तच टाकत आहे। गरम मसाला घालू। खसखस घालू। आता छान कमी गॅसवर होऊ देऊ। आता यामध्ये टोमॅटो घालू। तर इथे मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घातलेले आहे। बघा किती मस्त मसाला दिसत आहे छान। तर 5 मिनिटपर्यंत आपण हे कमी गॅसवर होऊ देऊ। छान टोमॅटो सॉफ्ट होतात। आता या फोडणीमध्येच आपण ही डाळ घालू। डाळ छान फुललेली आहे मस्त। आधीच मी 2 ते 3 तासासाठी भिजत घातलेली होती ही डाळ। चण्याच्या डाळी भाजी ना खूप छान टेस्टी वाटते कोहळ्याची भाजी। तर नक्की तुम्ही कोहळ्याची भाजी करताना चण्याची डाळ घाला, खूप छान वाटते। चवीनुसार मीठ घालू। चण्याच्या डाळीसोबत कोहळ्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त बसते, नक्की घाला तुम्ही चण्याची डाळ। तर इथे मी आमचूर पावडर घातलेला आहे थोडा, आणि गूळ घातलेला आहे। गूळ आणि आमचूर पावडरने या भाजीची टेस्ट खूप मस्त येते। तर नक्की तुम्ही आमचूर पावडर आणि गूळ घाला। बघा किती छान आपली ही फोडणी झालेली आहे। छान कमी गॅसवर 5 ते 7 मिनिटपर्यंत डाळ छान शिजवून घेऊ। आता मी हिंग घातलेला आहे इथे, थोडा हिंग घातलेला आहे। बघा किती मस्त दिसत आहे, अगदी लालबुंद अशी आपली ही फोडणी बसलेली आहे। आता यामध्ये आपण हे कोहळं टाकू। तर कोहळ्याच्या फोडीने थोड्या मोठ्याच ठेवायच्या, नाहीतर कोहळं लवकर शिजतं आणि ते भाजीमध्ये विरघळून जातात, त्यामुळे थोड्या मोठ्याच फोडी ठेवायच्या आणि छान कमी गॅसवर आपण छान शिजवून घेऊ। अगदी लवकर ही भाजी होते आणि खूप छान टेस्टी अशी वाटते। तर तुम्ही सुद्धा या गोकुळाष्टमीला ही भाजी नक्की करून बघा। वरून मस्त हिरवागार सांबार घालू आणि छान भाजी शिजवून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे 6-7 मिनिट झालेले आहे। मी भाजी छान मिक्स करून घेत आहे। तर इथे आपली भाजी थोडी शिजायची आहे। परत झाकून देऊ। या भाजीमध्ये पाणी घालायचं नसतं, कारण कोहळ्याला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे मी इथे पाणी अजिबात घातलेलं नाही। बघा इथे पाणी मस्त या कोहळ्याला सुटलेलं आहे। परत आपण 5 ते 7 मिनिटपर्यंत होऊ देऊ। मस्त भाजीला छान कलर आलेला आहे।
पंक्तीच्या जेवणामध्ये ही डाळकोळ्याची भाजी खायला खूप छान टेस्टी वाटते आणि नक्की तुम्हीसुद्धा अशी भाजी करून बघा. तर इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. परत मी इथे वरून सांबार घालत आहे. या भाजीमध्ये ना थोडा सांबार घातला ना मस्त तर खूप छान टेस्ट येते आणि दिसायलासुद्धा खूप मस्त वाटते. तर इथे आपली भाजी छान तयार झालेली आहे. आता मस्त ही भाजी सर्व करू. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.